नेटफ्लिक्सवरच्या कुठल्या तरी डिस्कवरी डॉक्युमेंटरी सारखं हे प्रकरण आहे. वीज, पाणी, इंटरनेट शिवाय कोणी सध्याच्या काळात जंगलात राहील का? तर उत्तर आहे हो. ते पण तब्बल 8 वर्ष. आणि ही गोष्ट परदेशातली नाही तर आपल्याच देशातली आहे. कर्नाटकातील गोकर्ण गाव. समुद्राच्या लाटांपासून थोडं आत घनदाट जंगलाच्या कुशीत एका गुहेत राहत होती एक रशियन महिला, नीना कुटिना. तिच्यासोबत तिच्या 2 चिमुकल्या मुली देखील होत्या. वीज नाही, पंखा नाही, गॅस नाही, मोबाईल नेटवर्क नाही, फक्त नीना, तिच्या 2 मुली प्रेमा आणि आमा आणि भोवती निसर्ग. पाहूयात हे नक्की प्रकरण काय. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहता लेट्स अप मराठी. कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यात गोकर्णाजवळच्या रामतीर्थ डोंगर भागात पोलिसांना नियमित पेट्रोलिंग दरम्यान एक गडद गुफेच्या बाहेर काही कपडे व प्लास्टिकच्या वस्तू दिसल्यानं संशय आला. पोलिसांनी गुहेच्या आत प्रवेश केला आणि आत त्यांना जे दिसलं त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. एक रशियन महिला तिच्या 2 लहान मुलींसह तिथं राहत होती. त्या महिलेनं स्वतःचं नाव मोही असं सांगितलं आणि ही मुलं तिचीच असल्याचंही स्पष्ट केलं. ही महिला अर्थात नीना कुटिना मूळची रशियन असून ती 2016 मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. तिचा व्हिसा 2017 मध्ये संपला होता, पण तरीही ती भारतातच राहिली. काही काळ ती गोव्यात राहत होती. नंतर ध्यान, योग आणि आध्यात्मिकतेच्या शोधात गोकर्णाच्या डोंगरावर पोहोचली. इथल्या एका गुफेत तिनं स्वतःसाठी आणि मुलींसाठी एक छोटं घर तयार केलं. त्या दोन्ही मुली प्रेमा आणि आमा भारतातच जन्मलेल्या आहेत आणि त्यांनी कधीच आधुनिक समाज किंवा शाळा पाहिलेली नाही. मात्र त्यांच्या जन्माचं गूढ हे अजूनही गूढच आहे, कारण महिला 8 वर्षांपासून भारतात आहेत. या मुली झाल्या कोणापासून, कधी, याबाबत अजून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. गुफेत राहणं म्हणजे केवळ एकटं राहणं नाही तर निसर्गाशी एकरूप होणं असं ती महिला सध्या सांगते. प्लास्टिकच्या चादरी, काही कपडे, थोडंफार अन्न आणि भगवान शिवाची एक मूर्ती, एवढंच त्यांचं सगळं जग होतं. ती म्हणते की मुलांना तिनं लेखन, चित्रकला, ध्यान, योग सर्व काही शिकवलंय. ती म्हणाली, माझी मुलं आजवर एकदाही आजारी पडली नाहीयेत. आम्ही इथं आनंदाने राहतो. साप आमचे मित्र आहेत. निसर्गानं आम्हाला सगळं काही चांगलं छान दिलंय. गुहेतील त्यांचं हे जीवन किती दिवसांचं होतं यावर अजूनही नेमकी काही माहिती समोर आलेली नाहीये. काही वृत्तांनुसार त्या गुहेत त्या महिला 2 महिने राहिल्या, तर काहींच्या मते गेल्या 7 वर्षांपासून तिथंच आहेत. मुलींच्या जन्मामुळे हे गणित अधिक गोंधळात टाकणारे ठरतंय. मात्र पोलिसांनी प्रथमदर्शनी तिथं कोणताही गैरप्रकार घडल्याचं चिन्ह आढळलं नसल्याचं सांगितलंय. पोलिसांच्या तपासात सर्व काही त्या महिला तिथं राहत होत्या, सहकुशीने राहत होत्या. कोणताही अत्याचार नाही, कोणतंही दुसरं घातपाताचंही प्रकरण त्यात समोर आलेलं नाहीये. त्या दोन्ही मुलींचं आरोग्य उत्तम आहे आणि त्या महिलेलाही कोणताही आजार नाहीये. पोलिसांनी त्या तिघींनाही गुहेतून बाहेर काढलं आणि कुमटा तालुक्यातील एका महिला आश्रमात हलवलं. तिथं एका वृद्ध साध्वीच्या देखरेखीखाली त्यांना सुरक्षित ठेवण्यात आलं. पुढील तपासासाठी त्यांचा व्हिसा आणि ओळखीच्या कागदपत्रांची जी तपासणी सुरू आहे, कारण नीनाचा व्हिसा हा 2017 मध्येच कालबाह्य झाला होता आणि त्यानंतरही ती भारतात राहिली. तिनं मध्ये एकदा नेपाळमध्येही जाऊन ती पुन्हा भारतात तिनं प्रवेश केला, पण अधिकृत परवानगी त्यावेळेस तिने घेतली नव्हती. या संपूर्ण प्रकरणात 2 बाबींची चर्चा अधिक आहे. एक म्हणजे ती महिला खरंच निसर्ग आणि ध्यानाच्या शोधात होती का, ती काही कोणत्या गोष्टींपासून, समाजापासून पळ काढत ती तिथपर्यंत पोहोचली, आणि दुसरं म्हणजे त्या लहान मुलींच्या भविष्यासाठी आता काय निर्णय घेतला जाणार आहे. त्या भारतीय नाहीत, पण त्यांचा इथंच जन्म झालेला आहे. शिक्षण, आरोग्य आणि त्यांचे मूलभूत हक्क या दृष्टीनं सरकार काय भूमिका घेणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. ही घटना केवळ आश्चर्यचकित करणारी नाही तर विचार प्रवृत्त करणारी आहे. एका स्त्रीनं 2 लहान मुलींसह संपूर्ण समाजापासून दूर राहून निसर्गाशीच संवाद साधत किंवा संवाद करत आपलं एक विश्व उभं केलं. काहींना ती ही पूर्ण एक जे प्रकरण आहे प्रेरणादायक वाटेल, तर काहींना बेकायदेशीर वाटेल, पण तिच्या या सर्व निवडी मागं असलेली भूमिका, भावना आणि तिच्या मुलींसाठी घेतलेली जबाबदारी तिनं निश्चितच वेगळेपणे का होईना पण सांभाळून दाखवली आहे. आता सरकार आणि पोलीस यंत्रणेसमोर हे प्रकरण एका चांगल्या पद्धतीनं हाताळण्याचं एक कायदेशीर दृष्ट्या जे आव्हान आहे ते पोलिसांना पेलावं लागणार आहे, व्यवस्थेला पेलावं लागणार आहे. त्या दोन्ही मुलींचं शिक्षण आणि सुरक्षेचं भान सरकारला यातून ठेवावं लागणार आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा.
क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.